नमस्कार. आपल्या मराठी अबॅकस टीचर ट्रेनिंग प्रोग्रामचा चौथ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण लास्ट पार्ट मध्ये शिकलो होतो की कॉम्प्लिमेंट्स अबॅकसवर फॉर्म्युले किंवा कॉम्प्लिमेंट्स कसे अप्लाय करायचे त्याचे स्मॉल फ्रेंड्स आपण शिकलो होतो. जसं मी लास्ट पार्ट मध्ये सांगितलं आपण ह्या पार्ट मध्ये बिग फ्रेंड्स शिकणार आहोत. सो +1 इज इक्वल टू +5 - 4 और -9 + 10 हा त्याचा बिग फ्रेंड आहे. तर -9 + 10 हा त्याचा बिग फ्रेंड आहे. आता हे त्याचा +2 चा बिग फ्रेंड दिलाय, +3 चा बिग फ्रेंड दिलाय आणि +4 चा बिग फ्रेंड दिलाय. तर आपण काही गणित बिग फ्रेंड सोबत करूयात आणि त्याच्यानंतर आपण मिक्स्ड सम करणार आहोत की बिग फ्रेंड आणि स्मॉल फ्रेंड जर दोन्ही गणित एकसाथ आली आपल्याला तर आपण कशा पद्धतीने सम्स करायचे आहेत ते अबॅकसवर. ठीक आहे. तर आपण जसं मी काही रॅन्डम सम्सचं परत एकदा रिव्हिजन करवतो आणि मग परत आपण कंटिन्यू करूया स्मॉल फ्रेंड्स आणि बिग फ्रेंड्स. तर आपण काही सिंपल गणित घेऊया 1 डिजिटचे. +1 + 3 -2 + 1. आता ह्याच्यात काही कॉम्प्लिमेंट नाहीये बघा. मी जसं शिकवलं तर ही आपली युनिट प्लेस आहे मधला डॉट. आता मी ह्याच्यात केलं +1 त्याच्यानंतर आहे +3. मग मी 3 बिट्स अप करणार. मी सांगितलेलं थंब फिंगरनी 3 बिट्स अप करायचे. त्याच्यानंतर -2 इंडेक्स फिंगरनी आपल्या -2 करायचं. मी केलं -2 आणि त्याच्यानंतर करायचं आपल्याला +1 एक बीट जी आहे ती ऍड करायची. तर आपला आन्सर आलाय 3. तर मी त्या आन्सर लिहितो 3. तसंच आता आपण कॉम्प्लिमेंट सोबत एक गणित करूया 1 + 3 + 1 आणि +2. आता ह्याच्यात स्मॉल फ्रेंडचं दिलंय मी. स्मॉल फ्रेंड लास्ट व्हिडिओ मध्ये घेतलं होतं. सो आपण करूयात अप्लाय. चला. तर काय +1 तर ठीक आहे मी केलं +1 त्याच्यानंतर +3 म्हणजे मी तिन्ही बीट्स वरती घेणार. ह्या तिन्ही बीट्स वरती घेतल्या त्याच्यानंतर +1. आता इथे बीटला जागा आहे का आपल्याला? नाहीये. 1 करायला आपल्याला कुठलीच जागा नाहीये खाली. तर +1 चा फॉर्म्युला काय आहे? +1 इज इक्वल टू +5 - 4 हा स्मॉल फ्रेंड आहे. तर बघा आता इथे 5 अवेलेबल आहे. तर मी काय करणार +5 आणि -4 4 हे कमी करणार. +1 झालं माझं कॉम्प्लिमेंट अप्लाय केला मी आणि त्यानंतर मी करणार +2. तर माझा आन्सर काय आलं 7. तर हे झालं स्मॉल फ्रेंडचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्मॉल फ्रेंडचे होते. जर त्याच्यात +2 चा कॉम्प्लिमेंट आला असता तर मी +2 लावला असता. जेव्हा बीट्स अवेलेबल नसतात तेव्हा आपण कॉम्प्लिमेंट्स लावतो. ठीक आहे. आता बिग फ्रेंडचं शिकूयात त्याच्यानंतर मिक्स्ड करूयात की स्मॉल फ्रेंड कधी लावायचा आणि बिग फ्रेंड कधी लावायचा. आणि काहींना असा प्रश्न असतो की एका गणितात किंवा एका सम मध्ये एकच कॉम्प्लिमेंट लावायचा असतो का? नाही. एका गणितामध्ये मल्टिपल वेळा कॉम्प्लिमेंट पण येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण अजून काही बिग फ्रेंड्सची आता गणित चालू करूया. ठीक आहे. तर मी काही गणित लिहितो त्याच्यानंतर आपण अबॅकसवर कसे करायचे बिग फ्रेंड्स ते मी तुम्हाला शिकवेल. तर ठीक आहे. तर ही दोन छोटीशी गणितं लिहिली आहेत मी ज्याच्यात +1 चा जो कॉम्प्लिमेंट आहे त्याचा आपण सराव करणार आहोत. ठीक आहे. सो +1 चा बिग फ्रेंड करत आहोत आपण. तर गणित काय आहे 2. तर मी केलं +2 त्याच्यानंतर आहे 1. मी केलं 1 एक बीट वरती घेतली त्याच्यानंतर आहे 5 म्हणजे आपली हेवन बीट असते. तर मी हेवन बीट घेतली खाली त्याच्यानंतर आहे 1. मग मी परत 1 केलं आणि त्याच्यानंतर परत 1. आता परत 1 करायला बीटच अवेलेबल नाहीये. सो आता बीट अवेलेबल नसेल तर आपल्याला माहिती आपण कॉम्प्लिमेंट बोलतो. तर +1 इज इक्वल टू +5 - 4 हा त्याचा स्मॉल फ्रेंड आहे. आता याच्यात +5 - 4 होईल का? नाही होणार. जेव्हा स्मॉल फ्रेंड होत नाही तेव्हा आपण बिग फ्रेंड अप्लाय करतो. तर काय +5 - 4 होत नाहीये. सो +1 इज इक्वल टू -9 + 10 आहे. काय -9. मी काय करणार -9 करणार इथे जसं लिहिलंय कॉम्प्लिमेंट आणि +10. तर माझं गणित झालेलं आहे. माझा आन्सर आलाय 10. बघू शकता 10th प्लेसवर 1 आहे आणि 0 युनिट प्लेसवर आहे. तर 1 0 1 0 10. आपण काय केलं -9 केलं आणि +10 केलं है ना. 10th प्लेस मग 100th प्लेस 1000th प्लेस या प्लेसेस शिकवलेल्या आहेत मी. ठीक आहे. आता आपण पुढचं गणित करूयात. ह्याचाच +1 चं दुसरं गणित रिव्हिजन साठी. ठीक आहे. आता काय आहे +3 +5 +1 +1. ठीक आहे. चला करूया. आता मी केलं +3 युनिट प्लेसवर त्याच्यानंतर +5 म्हणजे आपली हेवन बीट +5 त्याच्यानंतर +1 आणि मग परत +1. आता मी परत केलं +1. आता परत +1 करायला आपल्याला परत कॉम्प्लिमेंट आहे का? सॉरी बीटला जागा आहे का? नाहीये. तर आपण काय करणार कॉम्प्लिमेंट लावणार. काय -9 + 10. तर आन्सर आलं 1 0 10. याच्या पुढे पण गणित होऊ शकतं 10. ठीक आहे. आता मी 10 लिहितो.
ओके. सो अशा पद्धतीची काही गणित असणार आहेत आपल्याला बिग फ्रेंड्सला. तर आपण +2 चं रिव्हिजन करूयात, मग +3 चे काही सम्स घेऊया. ठीक आहे. तर मी +2 ची काही गणित लिहितो आता, जिथे आपले +2 चा सराव होईल. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की एका सम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिमेंट्स पण येऊ शकतात, ते पण आपण रिव्हिजन करूयात. आधी सोपे सोपे करून घेऊया. ठीक आहे. मी इथे गणित लिहितो 2 + 5 + 1 आणि +2. ठीक आहे. अजून एक लिहूया 3 + 5 + 1 आणि +2. ठीक आहे. आता याच्यात +2 चा सराव होईल अशा पद्धतीची मी गणित लिहिली आहेत. ठीक आहे. आपल्या ह्या सम्स ह्या गणितांचा सराव होण्यासाठी कॉम्प्लिमेंट वाईज आपल्या RSAच्या बुक्स आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण नंबर दिलाय आणि बुक्स कशा ऑर्डर करायच्या ते सांगितलंय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण बुक्स कशा ऑर्डर करायच्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा टीचिंग स्टार्ट कराल किंवा तुम्हाला जेव्हा ह्या गणितांचा जर सराव करायचा असेल तर तुम्ही त्या बुक्स ऑर्डर करू शकता. आणि मुलांना जेव्हा शिकवण्यासाठी तुम्हाला बुक्स द्यायचे असतील तरी देऊ शकता. टीचर्स लोकांना ह्या बुक्स खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळतील. ठीक आहे. तर आपण गणित करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर मी बुक्स बद्दल अजून सांगेल सविस्तर. आता काय आहे 2 + 5, आता आहे +2 आणि त्याच्यानंतर +5. आता मी केलं +5 आणि नंतर आहे +1 केलं आणि त्याच्यानंतर परत +2 आहे. आता +2 करायला बघा इथे खाली माझ्याकडे एकच बीट राहिली युनिट्स प्लेसवर. सो मी काय करणार, +2 करायला +2 चा कॉम्प्लिमेंट काय आहे, +2 = -8 + 10. +2 = -8. आता 5 6 7 8 आहेत. मग मी काय करणार -8 आणि +10. तर माझा आन्सर आलं 1 0 10. तर मी इथे 10 लिहिणार. तर माझं हे 10 आन्सर आलं, जे की करेक्ट आहे. ठीक आहे. आता आपण अजून एक गणित करूया +2 चं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. खूप सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतोय मी. ठीक आहे. सोप्या पद्धतीने सांगतोय. ठीक आहे. सो +3 +5 +1 +2. आता काय आहे आपल्याला +3 करायचंय. तो परत मी +3 म्हणजे 3 बीट्स घेतल्यावरती 3 बीट्स वरती घेतल्या, त्याच्यानंतर +5. सो इथे +5 केलं, 11 बीट घेतली +5 साठी. त्यानंतर आहे +1. ठीक आहे. +1 केलं आणि मग +2. ओके. आता +2 परत करायचं, एक पण बीट नाहीये. तर +2 चा फॉर्म्युला काय आहे, +2 = -8 + 10. तुम्ही बघू शकता इथे आपल्याकडे 9 बीट्स आहेत. आता 5 6 7 8 9 किती आहेत, 9 बीट्स आहेत. तर आपण काय करणार -8 + 10, याच्यातले 8 घालवणार मी. 5 6 7 8 -8 झालं आणि +10 10 प्लेस वरची एक बीट वरती घेतली. तर माझा आन्सर काय आलं 1 1 11. 10 11 आन्सर आलं. 10 प्लेस वर 1 आहे आणि 1 प्लेस वर 1 आहे. 1 1 11. तर हे करेक्ट आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं अबॅकसवर आपण गणित करतो. ठीक आहे. आता ह्याच्यात +3 चा आपण सराव करूया. तर ठीक आहे, मी +3 चे काही सम्स, तर हा ठीक आहे. तर मी +3 चे काही सम्स देतोय आता, ते घेऊयात आपण. दोनच सम करूयात आपण +3 चे. ठीक आहे. पुढे जाऊन आपल्याला अजून एक्झाम्पल्स असणार आहेत. सो काय आहे 8 + 3 + 2 + 1. सो आपण करूयात. 8 केला आपण, +3 करायचं आता आपल्याला. तर +3 करण्यासाठी काय आहे, +3 = -7 + 10. सो कॉम्प्लिमेंट बघू शकता, डायरेक्टली आपण -7 करणार, +10 करणार, +3 झालं. त्यानंतर आपण +2 करणार आहोत, +1 आणि +2 बीट्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपण परत +1 करणार आहोत. तर आपण +1 केलं, तर आपला आन्सर आला आहे 1 4 14. ठीक आहे. किती सिंपल आहे बघा हे. आता आपण नेक्स्ट करूयात 7. आता 7 करूयात परत आपण, +5 +6 +7. आता +7 केलं, आता त्याच्यामध्ये आपण +3 करूयात. तर +3 कसं करणार, -7 + 10. सो -7 आणि +10. सो -7 + 10 केलं आणि मी परत +2 करणार आहे. तर +1 +2. तर माझा आन्सर आला आहे 12. ठीक आहे. अजून एक सम घेऊयात आपण, एक युनिक आयडिया आणले. तर इथे घेऊयात 8 + 2 + 7 + 3. ठीक आहे. हा मोठा सम घेतला, थोडासा युनिक सम आहे. तर 8 करायचं आपल्याला पहिला. सो मी 8 केला आहे. आता +2 करायचंय मला. तर हाऊ आय विल डू +2. आता +2 करायचंय तर एकच बीड येते, तर मी कुठला कॉम्प्लिमेंट लावणार, +2 चा कॉम्प्लिमेंट लावणार, विच इज -8 + 10. सो -8 + 10. आता मला +7 करायचंय, तर माझ्याकडे युनिट्सवर 7 रॉड आहेत. +1 5 6 7. तर मी 7 केलं आणि त्याच्यानंतर +3 करायचंय परत. अरे आता +3 करायला परत बीड आहे का माझ्याकडे युनिट्सवर, आय डोंट हॅव एनी बीड. माझ्याकडे 2च बीड आहेत, पण मला 3 करायचंय. तर काय 3 चा कॉम्प्लिमेंट, +3 = -7 + 10. म्हणजे मी परत -7 करणार आणि +10 म्हणजे इकडची अजून एक बीड वरती घेणार, म्हणजे 10 ची अजून एक बीड वरती घेणार. तर माझा आन्सर आला इथे 2 बीड्स आहेत आणि इथे 0 आहे. सो माझा आन्सर आलाय 2 0
20. तर हे पण कन्सेप्ट अंडरस्टँड करायचं, ठीक आहे. सो असं नाही की एकदाच 10च्या ह्याच्यातच आन्सर येतं, पुढे पण जाऊ शकतं ते. ओके, सो त्यासाठी मी हा एक युनिक सम दिला तुम्हाला, सो हे क्लिअर असावं म्हणून. तर कॉम्प्लिमेंट असं नाही की एकदाच युज होऊ शकतो एका सम मध्ये, 10 कॉम्प्लिमेंट पण युज होऊ शकतात, 5 कॉम्प्लिमेंट पण युज होऊ शकतात. तर ते लक्षात ठेवायचं. तर आपण नेक्स्ट सम घेऊयात. 8 + 4 + 2 + 1, त्यानंतर 7 + 4 + 1 + 1, त्याच्यानंतर 6 + 4 + 2. ठीक आहे, हे सम्स गेल्यानंतर आपण मिक्स्ड सम प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, सो चला हे सम्स प्रॅक्टिस करूयात. तर आहे आपल्याकडे 8 आहे आता. सो आपण करूयात 5 6 7 8. माझं 8 केलं मी. 8 केल्यानंतर मला 4 करायचं, तर 4 बीड्स नाही तर ऑब्व्हियसली आपण, तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झालाच असेल, तर -6 + 10 करणार आहोत. तर -6 आणि +10 म्हणजे मी 5 आणि 6 घालवलं माझं आणि +10 केलं. ठीक आहे, आणि आता +2 करायचं मला, +1 +2 +2 केलं आणि +1 करायचंय. ओके, आता इथे मला +1 करायचंय, बट तुम्ही बघू शकता बीड नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही सांगा बरं आता काय होणार या केसमध्ये. तुम्हाला आठवतंय लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो की +1 = +5 - 4. आता इथे -9 + 10 होईल का? +1 चा बिग फ्रेंड यूज होईल का? नाही, +1 चा स्मॉल फ्रेंड यूज होईल, जे आहे +5 - 4. +1 चा स्मॉल फ्रेंडचा कॉम्प्लिमेंट यूज झाला, जेणेकरून आपला आन्सर आलं 15. हे आपल्याला थोडी प्रॅक्टिस अजून पुढे जाऊन तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर नेक्स्ट करूयात आपण सम आता 7. तर लेट्स टेक 7 अगेन. आता मला +4 करायचं, तर +4 = -6 + 10, म्हणजे मी -6 केलं आणि +10 केलं. ठीक आहे, +4 झालं माझं आणि मला +1 करायचं. आता परत +1 केलं आणि मला परत +1 करायचं, तर माझा आन्सर 13 आला आहे. ठीक आहे, सो चला नेक्स्ट सम करूयात आपण. नेक्स्ट सम काय आहे? 6 + 4 + 2. अरे वा, तो +6 केलं. आता +4 करायचं, तर 3च बीड आहेत माझ्याकडे. तर +4 = -6 + 10, सो -6 + 10 आणि +2 करायचं आहे. तर मी इथे केलं +2, तर माझा आन्सर काय आलं? 12 हे माझं आन्सर आलंय. तर आय होप तुम्हाला हे कळलं असेल. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. तर आता आपण वळूयात मिक्स्ड समकडे, की स्मॉल फ्रेंड आणि बिग फ्रेंड. आता मी जसं दाखवलं हा सम मध्ये, इथे स्मॉल फ्रेंड यूज झाला, इथे बिग फ्रेंड यूज झालाय. अशा प्रकारची पण गणित असतात, अशा प्रकारचे पण सम्स असतात. हे ह्यांना कसं फेस करायचं, किती वेळा फॉर्म्युला लावायला लागतो. तर आपल्याला फॉर्म्युला आपण किती वेळा लावायचा, जेव्हा बीड्स अवेलेबल नसतात, ऍट दॅट टाइम आपल्याला हा फॉर्म्युला लावायचाच आहे. तर आपण तेच पद्धतीचे सम्स काही प्रॅक्टिस करूयात. मी तर दोन्ही स्मॉल फ्रेंड्स आणि बिग फ्रेंड्स दोन्ही लिहून घेतो, जेणेकरून आपल्याला सिंपल जाईल अंडरस्टँड करायला बघताना. ठीक आहे, सो करूयात मिक्स सम चालू. तर हा, तर आता मी इथे स्मॉल फ्रेंड्स आणि बिग फ्रेंड्स दोन्ही लिहून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता या बाजूला स्मॉल फ्रेंड्स आहेत, या बाजूला बिग फ्रेंड्स आहेत. हे कशा पद्धतीने मुलांनी प्रॅक्टिस करायचे, कशा पद्धतीने बोलायचे घरी, कशा पद्धतीने लिहायचे, हे त्यांनी दररोज घरी लिहिले पाहिजेत. आपली डेली ऍक्टिव्हिटी बुक आहे एक, तिचे पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर ती डेली ऍक्टिव्हिटी बुक मध्ये हे डेली ते सम्स लिहू शकतात. तर कसं बोलायचं मी एकदा बोलून दाखवतो. +1 = +5 - 4 or -9 + 10. +2 = +5 - 3 or -8 + 10. +3 = +5 - 2 or -7 + 10. +4 = +5 - 1 or -6 + 10. म्हणजे आपण आधी स्मॉल फ्रेंड्स बोलतोय आणि त्याच्यानंतर बिग फ्रेंड्स बोलतोय, ऑरच्या नंतर तिथे स्लॅश ठेवला आहे आपण. तर आपण अशा पद्धतीने हे +4 पर्यंत आज कॉम्प्लिमेंट्सचं मिक्स सम आता प्रॅक्टिस करूयात. की मिक्स्ड म्हणजे दोन्ही स्मॉल फ्रेंड्स आणि बिग फ्रेंड्स एका वेळेस आले, तर कशा पद्धतीने ते सम्स करायचे, त्या गणिताचं आपण काही रिव्हिजन करूयात. जसं की आता घेतो मी इथे +3 +2 +1. ठीक आहे, +2 +2. ठीक आहे, सो आता तुम्ही इथे बघू शकता, इथे ऍक्च्युली समला जागा कमी आहे, पण ठीक आहे चालेल. +3 करूयात आपण आता. +1 +2 +3. मी +3 केलं, आता मला +2 करायचंय. तर +2 = काय आहे? +5 - 3 or -8 + 10. आता दोन कॉम्प्लिमेंट आहे. +3 = +5 - 3 or -8 + 10. तर मी इथे -8 + 10 लावणार का? नो, आय विल अप्लाय +5 - 3, कारण की स्मॉल फ्रेंड लावणार मी तिथे. सो +5 आणि -3, तर माझं +2 झालंय. आता मी परत +1 करणार. सो मी परत +1 केलं आणि मला परत +2 करायचंय. परत +2 आणि मला परत +2 विचारलंय. आता परत +2 = +5 - 3 or -8 + 10. आता मी कुठला लावणार? +5 - 3 होऊ शकतं का? माझा 5 ऑलरेडी ऑक्युपाइड आहे. माझा स्मॉल फ्रेंड यूज होऊ शकतो का? नाही, माझा स्मॉल फ्रेंड यूज नाही होऊ शकत. सो मी कुठला फॉर्म्युला लावणार? -8 + 10. तर मी करणार इथे -8 + 10. तर माझा आन्सर आला आहे 1010. तर एवढं सिंपल आहे. म्हणजे आपल्याला तिथली सिच्युएशन बघायची, अबॅकस मध्ये कुठले बीट्स अवेलेबल आहे, त्या पद्धतीने आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला स्मॉल फ्रेंड लावायचा आहे की आपल्याला बिग फ्रेंड लावायचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही अंडरस्टँड केली पाहिजे. आपण अजून काही सम्स घेऊयात. आपण घेऊयात 6 + 3 + 2 + 3 + 2. ठीक आहे, हे काही मोठे सम्स होत आहेत. मी थांबा,
जागा बनवतो जेणेकरून आपल्याला क्लिअरली दिसतील सम्स, छोटे छोटे याच्यात नको दिसायला. सो तुम्हालाही ते अंडरस्टँड होईल. ठीक आहे. सो मी या बाजूला सम्स लिहित जाईल. ठीक आहे. इथे असं मी कॉलम बनवतो. तर ह्या बाजूला मी सम्स लिहित जाईल. 6 + 4 + 3 + 2 + 3. तर ह्या सम करूयात आपण आता. ठीक आहे. सो 6 + 4 तर 5 6. आता +4 करायचंय मला. तर +4 करायला काय आहे, +4 = +5 -1 करू शकतो का? माझा 5 ऑलरेडी ऑक्युपाइड आहे. तर मी काय लावणार, बिग फ्रेंड मला लावणार -6 + 10. सो -6 केलं मी आणि +10. तर माझा +4 झाला. तर मला +3 करायचं आहे. तर +3 कसं करणार, +1 +2 +3. मी +3 केलंय माझं. आता मला +2 करायचं आहे. तर +2 करण्यासाठी +2 = +5 - 3. तर माझा 5 अवेलेबल आहे. तर मी ऑब्व्हियसली +5 - 3 लावणार स्मॉल फ्रेंड आणि मला परत +3 करायचं आहे. +1 +2 +3 आणि माझा आन्सर आला आहे 1 आणि इथे बघू शकता 8. सो 1 8 18 हे माझं आन्सर आलं आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट तुम्ही प्लीज अंडरस्टँड करा की जेव्हा 5 ऑक्युपाइड नसेल तेव्हा ऑब्व्हियसली स्मॉल फ्रेंड यूज होतो. जेव्हा खालचे 4 बिट्स ऑक्युपाइड आणि जेव्हा पूर्ण लॉट ऑक्युपाइड असेल तेव्हा बिग फ्रेंड यूज होतो. हे सिंपल लॉजिक आहे अबॅकसचं. ठीक आहे. तर +4 पर्यंत आपण आज कॉम्प्लिमेंट शिकलो आहोत. अजून 2-3 सम्स आपण प्रॅक्टिस करूयात. ठीक आहे. सो घेऊयात आपण 8 + 4 + 8 + 3 + 2 + 1. थोडासा मोठा सम घेतला आहे. ठीक आहे. चला तो प्रॅक्टिस करूयात. आता 8 आपल्याला 8 करायचं आहे. सो करूयात 5 6 7 8. 8 केलं. आता +4 करायचंय. +4 करायला काय आहे, +5 - 1 तर नाही करू शकत मी. सो -6 + 10 करणार मी. -6 + 10. सो माझा मी -6 + 10 केलंय. आता मला परत +8 करायचं. ओके. हा सम जरा मोठा, पुढचा कॉम्प्लिमेंट यूज होतो याच्यामध्ये जे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. तर इथे मी नंबर दुसरा घेतो. इथे मी 3 घेतो नंबर. ठीक आहे. सो मला परत +3 करायचं. तर +3 करायला मी काय करणार, +3 = +5 - 2. तर मी +5 - 2 करणार. हा वाला 3 केला मी आता. +5 - 2 केला. तर मला परत +3 करायचंय. सो +1 +2 +3. आता मला +2 करायचंय. +2 करायला +5 - 3 नाही यूज करू शकत. -8 + 10 यूज करणार कारण की 8 आहे तिथे. -8 + 10. मी माझा +2 केला आणि मला +1 करायचंय. तर 1 डिरेक्टली होऊ शकतं. तर +1. तर माझा आन्सर आला आहे 21. सो ही गोष्ट अंडरस्टँड करा. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण आपण अजून आता +3 करू शकतो. अशा पुढे पुढे जाऊन सम्स करू शकतो. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. ठीक आहे. एक लास्ट सम करूयात आपण या गोष्टीचा. ठीक आहे. +4 +4 +4 +4 +3 असं घेऊया सम आणि +2 +1. ठीक आहे. असं मोठा सम घेतलाय मी. ठीक आहे. तर 4 चार वेळा आहे. तर +4 एकदा केलं मी. आता +4 करायचं मला परत. तर +4 करायला +5 - 1 होऊ शकेल. तर +5 - 1 मी स्मॉल फ्रेंड वापरलं. आता परत +4 करायचं. आता तर स्मॉल फ्रेंड यूज नाही होणार कारण की माझे बीट्स ऑक्युपाइड आहेत. तर +4 = -6 + 10. तर -6 केलं मी, माझे 6 बीट्स घालवले आणि +10 केलं. ठीक आहे. 3दा 4 झाला. आता मला परत +4 करायचं आहे. तर परत माझा स्मॉल फ्रेंड यूज होईल. +5 - 1. ठीक आहे. कारण की बीट अवेलेबल होते. त्याच्यानंतर +3 करायचंय मला. आता +3 करायला 3 बीट्स अवेलेबल आहेत. 1 2 3. +3 झाला तर +2 करायचं. तर +2 करायला -8 + 10 यूज होईल कारण की ते 9 आहे. तर -8 + 10 आणि मला +1 करायचंय. तर +1. तर माझा आन्सर आला आहे 22. सो ही गोष्ट अंडरस्टँड करा. खूप सिंपल गोष्ट आहे ही. सो 22 आन्सर आला. तर अशा पद्धतीने हे मिक्स्ड सम्स तुम्हाला येऊ शकतात. कुठल्याही सम मध्ये कुठलाही कॉम्प्लिमेंट यूज होऊ शकतो. ठीक आहे. असं नाहीये की +3 आहे. तर हे तुम्ही जेव्हा शिकता तर असं एका सम मध्ये असंच नाही की फक्त +1 चेच कॉम्प्लिमेंट येतील. +1 पण कधी कधी वापरायला लागेल, कधी कधी +3 पण वापरायला लागेल. आता आपण बघितलं जसं +4 स्टार्टिंगला वापरला, एंडिंगला +2 वापरावा लागला. ही गोष्ट अंडरस्टँड करायची आणि हे कॉम्प्लिमेंट पाठ असल्यावरच मुलांना हे जेव्हा कॉम्प्लिमेंट लर्न असतील तेव्हाच मुलं हे सिंपल पद्धतीने करू शकतील. त्याच्यासाठी त्यांचा स्टार्टिंगचा जो सराव आहे तो खूप छान पद्धतीने तुम्ही करून घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांना ही गोष्ट सिंपल जाणार आहे. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप सारं नॉलेज भेटलं असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप साऱ्या टीचर्स पर्यंत स्प्रेड करा आणि बुक्स साठी मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुमचे बुक्स मागवू शकता. ज्याच्या टीचर्सचा पण बुक असणार आहे, ज्याच्यात ऑलरेडी आन्सर असणार आहे आणि ऑलरेडी आन्सर असणार आहे आणि मुलांकडून तुम्ही ते प्रॅक्टिस करून घेऊ शकता. तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून असणार आहे बिग फ्रेंड्स, म्हणजे याच्या पुढचे कॉम्प्लिमेंट्स आहेत जसं +5 +6 +7 +8 +9 याचे पण फॉर्म्युला आहेत, 9 पर्यंत आहेत. तर हे ऍडिशन झालं आणि त्याच्यानंतर असणार आहे सबट्रॅक्शन. तर त्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.